Hello students, a very good morning to all of you. Today we'll discuss the next part of redox reactions. In last part we have discussed calculation of oxidation number of some species in various compounds. पण आयन्स मध्ये असतील किंवा न्यूट्रल कंपाउंड्स मध्ये असतील वेगवेगळ्या स्पेसिसचा आपण ओके काय फाइंड आउट केला ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केला. करेक्ट ना. ठीक आहे. एक क्वेश्चन घ्या बळा ना. ओके तुमच्या सिलेबस मध्ये आहे. येस. Problem number 6.3, page number 84. Assign the oxidation number to the atoms other than oxygen and hydrogen in the following species. ठीक आहे. काय स्पेसिस गिवन आहेत त्याच्यामध्ये SO3 फर्स्ट आहे, SO3 2 मायनस आहे, त्याच्यानंतर Br सेकंड, BrO3 ओके यस मायनस आहे, थर्ड ClO4 ओके यस मायनस आहे, फोर्थ NH4 प्लस फिफ्थ आहे, यस फिफ्थ इज NO3 मायनस, सिक्स इज NO2 मायनस, सेवन SO3 आय थिंक फाइंड आउट केले आपण SO3 साठी. ठीक आहे. 8 इज N2O5 ओके. टोटल 8 कंपाउंड्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काय आयन्स पण आहेत बळानो. ओके येस. आणि काय करायचं तुम्हाला ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बाकीचेच ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे ना. ओके करूया बळानो आपण. फर्स्ट घ्या SO3 2 मायनस. ठीक आहे. ऑक्सिजनचं सोडून सल्फरचा करायचा आहे. ठीक आहे ना. ओके सल्फरसाठी एक्स कन्सिडर करा. एक्स प्लस 3 ऑक्सिजन्स आहेत म्हणून 3 इंटू -2 इज इक्वल टू -2. ठीक आहे ना. प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबरची सम करायची आहे इज इक्वल टू नेट चार्ज. करेक्ट. ऑक्सिजनसाठी किती कन्सिडर केला -2. समजलं ना. ओके परऑक्साईड आहे का तो नाही. करेक्ट. ओके आता कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. x -6 इज इक्वल टू -2. ठीक आहे. x इज इक्वल टू -2 प्लस 6 इज इक्वल टू +4. +4 इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर. असाइन करायचं आहे तुम्हाला. असाइन करायचं म्हणजे काय करायचं. येस त्याच्या खाली असं डायरेक्टली लिहायचं आहे लाईक दिस. करेक्ट. +4 -2. दिस इज द असाइनमेंट ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर अँड ऑक्सिजन. अंडरस्टूड. सेकंड घ्या. व्हाट इज सेकंड. BrO3 माइनस. ठीक है. सेकंड इज BrO3 माइनस. करेक्ट. ठीक है. Br साठी एक्स कन्सिडर करा. प्लस 3 ऑक्सिजन्स आहेत -2. प्रत्येक ऑक्सिजन साठी किती -2 इज इक्वल टू -1. कराल कॅल्क्युलेट आता. ठीक आहे करा. थर्ड आन्सर्स आहेत तुमच्याकडे, फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. ClO4 मायनस. करेक्ट. एक्स प्लस 4 ऑक्सिजन्स आहेत म्हणून 4 इंटू प्रत्येक ऑक्सिजनची -2 इज इक्वल टू -1. ठीक आहे. येस करा कॅल्क्युलेशन. नेक्स्ट फोर्थ NH4 प्लस. ठीक आहे. येस एनचा फाइंड आउट करायचा आहे. एन साठी एक्स कन्सिडर करा. +4 प्रत्येकाचा किती +1. हायड्रोजन 4 आहेत, एका हायड्रोजनचा +1 इज इक्वल टू +1. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. नेक्स्ट वन फिफ्थ NO3 मायनस. एक्सची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. आता येतं कॅल्क्युलेशन करतो तुम्हाला. ठीक आहे. येस फिफ्थ साठी NO3 मायनस. नायट्रोजनचा फाइंड आउट करायचा आहे. एक्स नायट्रोजनसाठी प्लस 3 ऑक्सिजन्स आहेत प्रत्येकाचा -2 इज इक्वल टू -1. क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट कंपाउंड नंबर 6. येस काय आहे. NO2 मायनस. कराल बळानं होतं. x +2 -2 इज इक्वल टू -1. क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट 7 SO3 कॅल्क्युलेट केले ऑलरेडी आपण. न्यूट्रल आहे. ठीक आहे ना. S साठी फाइंड आउट करायचं आहे. S साठी x कन्सिडर करा. 3 इंटू -2 इज इक्वल टू 0. क्लिअर. कंपाउंड नंबर 8 एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इथं
8 मध्ये N2O5 दिलेला आहे, N2O5 न्यूट्रल आहे, ठीक आहे. नायट्रोजनचा फाइंड आउट करायचा आहे. किती नायट्रोजन आहेत? 2 आहेत, इंटू एक्स 2 आहेत म्हणून 2 इंटू एक्स प्लस 5 इंटू मायनस 2 इज इक्वल टू 0. कराल फाइंड आउट, ठीक आहे. ओके, हे होतं रिगार्डिंग ऑक्सिडेशन नंबर्स, ठीक आहे. बाळांनो आता पुढे एखादी तुम्हाला रिॲक्शन दिलेली असेल, ओके, तर काय वेदर दिस रिॲक्शन इज रिडॉक्स रिॲक्शन ऑर नॉट हे ओळखता आलं पाहिजे. कशावरनं? ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडायझिंग ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, अदरवाईज काय ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबरवरनं समजलं पाहिजे की वेदर दिस रिॲक्शन इज येस रिडॉक्स रिॲक्शन ऑर नॉट. क्लिअर? ठीक आहे. ठीक आहे, क्वेश्चन घ्या. आयडेंटिफाय the given reaction is redox reaction or not. If it is redox reaction, then find oxidizing and reducing agents. ठीक आहे. एक तर तुम्हाला ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग म्हणतील किंवा ऑक्सिडंट और रिडक्टंट असं म्हणतील. लक्षात. आयडेंटिफाय द गिवन रिॲक्शन इज रिडॉक्स रिॲक्शन और नॉट. इफ इट इज रिडॉक्स रिॲक्शन देन फाइंड ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट्स. आलं लक्षात. ठीक आहे. रिॲक्शन गिवन आहे सपोज झिंक प्लस copper sulfate CuSO4 which forms correct. See here copper plus zinc sulfate. बाळांनो रिॲक्शन ही रिडॉक्स आहे किंवा नाही ओळखण्यासाठी फर्स्ट स्टेप काय असणार आहे? इज कॅल्क्युलेट दी ऑक्सिडेशन नंबर्स. ठीक आहे. येस प्रत्येक ओके स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. ठीक आहे ना. फर्स्ट स्टेप बघूया. ऑक्सिडेशन नंबर. झिंकचा ऑक्सिडेशन नंबर डेफिनेटली 0 का फ्री स्टेटमध्ये आहे बरोबर ना. ओके फ्री स्टेटमध्ये जर असेल तर काय 0. कॉपरचा किती येईल बघा +2. ठीक आहे. CuSO4चं जर डिसोसिएशन केलं ओके तर कन्वर्ट कशामध्ये येतो Cu2+ हे नोन आहे तुम्हाला SO4 2- काय झाला कॉपरचा +2. एसचा किती येईल +6 फाइंड आउट करा. ऑक्सिजन डेफिनेटली -2 हे फाइंड आउट करायचं आहे सल्फरचा. सल्फरचा कसं फाइंड आउट करणार? SO4 2-. ठीक आहे. सल्फरसाठी X +4 -2 ऑक्सिजनचा 4 ऑक्सिजन्स आहेत म्हणून 4 × -2 इज इक्वल टू -2. अंडरस्टूड. ठीक आहे. सो X - 8 इज इक्वल टू -2. X इज इक्वल टू +6. +6 इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ sulfur. Correct. So sulfur has +6, oxygen has -2. Here copper is 0, zinc is +2. Correct. Sulfur is +6 सेमच असणार आहे इथं सुद्धा. ठीक आहे. yes oxygen is -2. चेंज कशामध्ये आहे चेक करा आता. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. झिंक मध्ये 0 to ओके yes काय झालेलं आहे +2 म्हणजेच काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय झालं बघा ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय ऑक्सिडेशन. 2 इलेक्ट्रॉन्स लूज केला ओके yes कशामध्ये गेला तो Zn2+. करेक्ट ना. आता Cu2+ मध्ये आहे. ठीक आहे. येस कुठल्या स्टेटमध्ये गेला 0 मध्ये. इट मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय झालं रिडक्शन. मग ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियस होत असेल ओके तर ती काय असते रिडॉक्स रिॲक्शन होते. ठीक आहे. नोट करा. इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. दॅट्स वाय येस दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ रिडॉक्स रिॲक्शन. आलं लक्षात. ठीक आहे. कशावरनं समजलं आपल्याला? डिक्रीज अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. एका स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो दुसऱ्या स्पेसिसचा इन्क्रीज होतो. इन्क्रीज आणि डिक्रीज सायमल्टेनियसली होत असेल तर डेफिनेटली दिस इज रिडॉक्स रिॲक्शन. अंडरस्टूड. ठीक आहे. पुढे काय विचारले आपल्याला? फाइंड द ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट्स. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कुठला रिड्युसिंग एजंट
ठीक आहे. ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो, ओके, नेक्स्ट स्पेसिसला ऑक्सिडाइज करतो बाय ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे, कॉपर 2+, बरोबर आहे ना. मग CuSO4 काय आहे, येस, ऑक्सिडायझिंग एजंट. कोणाला ऑक्सिडाइज करतो, झिंकला ऑक्सिडाइज करतो, 0 to +2 मध्ये घेऊन जातो. ठीक आहे ना, ओके. आणि झिंक काय करतो, कॉपर 2+ ला रिड्यूस करतो, +2 to 0 मध्ये घेऊन जातो. इट मीन्स येस, झिंक इज द रिड्युसिंग एजंट. त्यालाच काय म्हणायचं, ऑक्सिडंट रिडक्टंट. समजलं बाळांनो कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करता आला, ओके, तर तुम्हाला येस वेदर द रिॲक्शन इज रेडॉक्स रिॲक्शन ऑर नॉट ओळखता येतं. क्लिअर. ठीक आहे. बुकमध्ये बघूया एखादी रिॲक्शन दिले का. येस, प्रॉब्लेम नंबर 6.4, पेज नंबर 85. प्रॉब्लेम नंबर 6.4 काय आहे बघा बघा प्रॉब्लेम. आयडेंटिफाय वेदर दी फॉलोइंग रिॲक्शन्स आर रिडॉक्स ऑर नॉट. बघा सेमच दिलेलं आहे. आयडेंटिफाय वेदर दी फॉलोइंग रिॲक्शन्स आर रिडॉक्स ऑर नॉट. स्टेट ऑक्सिडंट्स अँड रिडक्टंट्स देअर इन. बघा त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडंट आणि रिडक्टंट कुठला आहे हे सुद्धा काय करा, स्टेट करा असं म्हणले, सांगा म्हणले. करेक्ट ना. ठीक आहे. रिॲक्शन गिवन आहे बघा. थ्राइस H3AS O3 ॲक्वेस पाण्यामध्ये प्लस BrO3 मायनस ॲक्वेस which gives Br minus aqueous, yes, plus thrice H3AsO4 aqueous. क्लियर आहे. येस, रिॲक्शन गिवन आहे. वेदर दिस रिॲक्शन इज ओके रेडॉक्स ऑर नॉट हे ओळखायचं तुम्हाला. ठीक आहे. मग काय फाइंड आउट करायचं, ऑक्सिडेशन नंबर. प्रत्येक स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करा अगोदर. ऑक्सिडेशन नंबरवरनं समजतं आपल्याला की वेदर दिस रिॲक्शन इज रेडॉक्स ऑर नॉट. ठीक आहे. येस, मग इन्क्रीज आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, ओके, जर त्याच्यामध्ये असेल एखाद्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला असेल किंवा वाढला असेल, ओके, तर डेफिनेटली तिथे काय असणार आहे, रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. येस, फाइंड आउट करूया. येस, अगोदर काय करा, H3AsO3चा ओके ऑक्सिडेशन नंबर. Hचा किती असतो, +1, ऑक्सिजनचा -2, ASचा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. AS साठी X कन्सिडर करा. ठीक आहे. प्लस हायड्रोजन 3 आहेत, +1, प्लस ऑक्सिजन 3 आहेत, -2, टोटल 0. ठीक आहे. येस, X + 3 - 6 = 0. X = काय येईल बाळांनो बघा. येस, -3 म्हणजे +3, बरोबर आहे का. ठीक आहे ना. ओके, इथं काय होईल, -3 होईल. X -3 = 0 येईल, बरोबर आहे ना. म्हणजे X = +3. करेक्ट. सो +1 +3 -2. Br फाइंड आउट करा. BrO3 मायनस Br साठी X कन्सिडर करा, 3 ऑक्सिजन, -2 = -1. हे किती होईल, X - 6 = -1. X = -1 + 6 = +5. +5 is the oxidation state of bromine. Here it is -2. Br चा -1 चार्ज ऑन इट, सिंगल स्पेसी आहे ना म्हणून त्याच्यावरचा चार्ज. ठीक आहे. येस, आता इथं बघा H3AsO4 आहे. H किती आहेत, 3 आहेत, +1 AS चा X +4 × -2 = 0. करेक्ट. +3 + X -8 = 0. X - 5 = 0. X = +5. +5 is the oxidation state of AS. +1 -2. चेंज बघा, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करा. आता बघा दुसरी स्टेप. फर्स्ट स्टेप काय केलं आपण, ओके, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केला. आता काय फाइंड आउट करायचं, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. हायड्रोजन मध्ये चेंज आहे का, नाही. ठीक आहे. एस मध्ये डेफिनेटली +3 2 कशामध्ये गेला तो, +5 मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. Br मध्ये चेंज, येस डेफिनेटली
येस +5 टू -1 मध्ये गेलेला आहे. ऑक्सिजन सेम आहे, हायड्रोजन सेम आहे. ठीक आहे. येस +3 टू +5 म्हणजेच काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय झालं बाळांनो ऑक्सिडेशन. ठीक आहे. +5 टू -1 डेफिनेटली गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय झालं रिडक्शन. ओके +5 मध्ये किती मायनस ऍड केल्यानंतर ओके -1 येतो. डेफिनेटली -6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागतील तर काय येतो -1 आन्सर येतं. +5 मध्ये -6 ऍड केलं ओके तर काय -1 आन्सर येतं. येतं लक्षात. ठीक आहे. मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर एकाच रिॲक्शन मध्ये होत असेल तर डेफिनेटली काय आहे ती रिडॉक्स रिॲक्शन. सेम स्टेटमेंट लिहायचं आहे. ठीक आहे. ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट कोण आहे या केसमध्ये. जो इलेक्ट्रॉन डोनर आहे तो रिड्युसिंग एजंट. जो इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहे तो काय येस ऑक्सिडायझिंग एजंट. इलेक्ट्रॉन एक्सेप्टर कोण आहे BrO3 मायनस काय झाला मग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एस एजंट. ठीक है. yes and AsH3 okay SO3 is the reducing agent. हाँ आणखी एक महत्त्वाचं आहे की बाबा तुम्हाला प्रोडक्ट मध्ये बघायचं नाही ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. कुठं रिॲक्टंट मध्येच फक्त चेक करायचं. ठीक आहे ना. प्रोडक्ट मध्ये ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट चेक करायचं नाही. येस ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट कशावरती डिपेंड आहेत इलेक्ट्रॉन ट्रान्सफरवरती. करेक्ट ना. ठीक आहे. जो एक्सेप्टर आहे तो काय झाला ऑक्सिडायझिंग एजंट आणि जो डोनर आहे तो काय झाला रिड्युसिंग एजंट. अंडरस्टूड. ठीक आहे. मग हा प्लस जो रिड्युसिंग एजंट आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते. येस जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते. मग कोणाची डिक्रीज झाली BrO3 मायनसची डिक्रीज झाली. ओके म्हणून तो काय आहे येस ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बरोबर आहे ना. ऍक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो. आणि AsO3 काय करतो इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि दुसऱ्याला रिड्यूस करतो. आलं लक्षात. दॅट इज दी ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट. हे ओळखता येतं तुम्हाला. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतलं आपण. Yes, regarding identification of oxidizing agent, reducing agent and redox reaction. Clear आहे बाळांनो. ठीक आहे. आता नेक्स्ट जोया आपण बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन्स. ठीक आहे. बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन्स. ठीक आहे. बॅलन्सिंग मध्ये तुम्हाला अनबॅलन्स्ड इक्वेशन दिलं जातं आणि त्या इक्वेशनला तुम्हाला बॅलन्स करायचं असतं बाळांनो. ठीक आहे ना. ओके त्याच्यासाठी काय स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स जर समजले तुम्हाला ओके तर इझिली तुम्ही काय करू शकताय बॅलन्स करू शकताय. अगोदर बाळांनो प्रॅक्टिस करून घ्यायचं. स्टेप बाय स्टेप तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ओके तुम्ही शॉर्टकट यूज केला तरी चालेल. ठीक आहे. अगोदर काय करायचं प्रॅक्टिस करून घ्यायचं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. स्टेप सांगतो मी आणि एकदम शॉर्टकट स्टेप सांगतो. एकदम शॉर्ट मध्ये स्टेप सांगतो तुम्हाला मी कसं बॅलन्स करायचं रिॲक्शन्स. ठीक आहे ना. ओके येस घेऊया. फर्स्ट बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. दोन मेथड्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकच मेथड आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. दुसरी मेथड जी आहे ती एक्सक्लूड केलेली आहे सिलेबसमधून. ती बोर्डला तुम्हाला विचारली जाणार नाही. ठीक आहे. एकच मेथड स्टडी करायचं दॅट इज बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. म्हणजे काय ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला फाइंड आउट करून ओके त्याला काय करायचं बॅलन्स करायचं आहे. थोडक्यात स्टेप्स इन्वॉल्ड इन. ठीक आहे ना. ओके बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन स्टेप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप घ्या. ओके राईट दी बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे. जे काही इक्वेशन गिवन आहे तुम्हाला ओके ते काय करायचं आहे ॲज इट इज लिहायचं आहे तुम्हाला. राईट दी अनबॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे. बुकमध्ये आणि ह्या स्टेप्स थोडंसं मॅच होणार नाहीत. ओके थोडंसं मी शॉर्टकट केलेलं आहे. येस मोर ओके स्टेप्स पण इथं तुम्हाला दिसू शकतात कारण काय शॉर्टमध्ये केल्यामुळं. ठीक आहे. राईट दी अनबॅलन्स्ड इक्वेशन ॲज इट इज लिहा. सेकंड balance all the atoms other than hydrogen and oxygen. बघा बॅलन्स ऑल दी ॲटम्स अदर दॅन ओके येस हायड्रोजन अँड ऑक्सिजन. दोन्ही साईडचे बळानो RHS आणि LHS दोन्ही साईडचे काय करायचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून ऑल ॲटम्स काय करायचे बॅलन्स करून घ्यायचे. ठीक आहे ना. नेक्स्ट ठीक आहे. लेटर ऑन
find the oxidation number of each species. प्रत्येक स्पेसीसचा काय करायचं तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचं किंवा असं म्हणू शकताय असाइन द ऑक्सिडेशन नंबर म्हणू शकताय ऑफ ईच स्पेसीस. फाइंड म्हणा किंवा असाइन म्हणा. येते लक्षात? ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर असाइन केलं ओके तर काय करायचं नेक्स्ट स्टेप मध्ये येस फाइंड द increase and decrease in oxidation number. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं तुम्हाला इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ज्या स्पेसीज मध्ये ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झालाय किंवा डिक्रीज झालेला आहे RHS आणि LHS मध्ये. ठीक आहे ना. ओके तो काय करायचं तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. करेक्ट. नेक्स्ट बघा नेक्स्ट स्टेप 5. ठीक आहे. काय करायचं बघा इन्क्रीज आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जर असेल त्याच्यामध्ये ओके तर काय करायचं आहे एस इफ ऑक्सिडेशन नंबर इज नॉट इक्वल then make them equal by using suitable multiplying factor ठीक है and multiply by the same factor in equation also. ठीक है and multiply by the same factor. आता हे थोडंसं लेंदी व्हायला लागलं. ठीक आहे ना. ओके तुम्हाला प्रॅक्टिस न होऊन जाईल डोंट वरी. ठीक आहे and multiply by the same factor in equation. ठीक आहे ना. ओके तोच काय करायचा कोएफिशिएंट घ्यायचा किंवा मल्टिप्लाय करायचं त्याच्यानं. बघा इफ ऑक्सिडेशन नंबर इज नॉट इक्वल देन मेक देम ओके इक्वल बाय युजिंग येस सुटेबल मल्टिप्लाइंग फॅक्टर कुठलाही एखादी मल्टिप्लाइंग फॅक्टर घ्या आणि त्या दोन इन्क्रीज आणि डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर आहे त्याला दोन्हीला काय करायचं इक्वल करायचं आहे आणि तोच फॅक्टर ओके इक्वेशन मध्ये घ्यायचा आहे मल्टिप्लिकेशनसाठी. ज्या ओके स्पेसीसला तुम्ही मल्टिप्लाय केलेले ज्या फॅक्टरनं तोच फॅक्टर कुठे घ्यायचा आहे इक्वेशन मध्ये घ्यायचा फॉर द मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. येस नेक्स्ट स्टेप. आता ऑक्सिडेशन नंबर इक्वल झाला दोन्ही साईडला बरोबर आहे ना RHS आणि LHS साईडला. करेक्ट. आता नेक्स्ट काय करायचं तुम्हाला ऑक्सिजन इक्वल करायचं आहे. ठीक आहे ना. ओके येस काय म्हणा बॅलन्स दी ऑक्सिजन atoms by using or by adding H2O on both side. ठीक आहे ना. ओके असं म्हणा बाय ॲडिंग H2O म्हणा फक्त कारण बोथ साईड घ्यायची गरज नाही आपल्याला. कारण काय येस एका साईडला ओके येस ऑक्सिजन हायर असतील तर दुसऱ्या साईडला आपल्याला ॲड करावं लागणार आहे. ठीक आहे ना. दोन्ही साईडला ॲड करायची गरज नाही आहे. करेक्ट. नेक्स्ट 7. ओके बॅलन्स दी हायड्रोजन atoms by adding H plus. ठीक आहे. आता ह्या ज्या स्टेप्स आहेत ओके ते कशामध्ये आहेत ऍसिडिक मीडियम मध्ये. इन ऍसिडिक मीडियम. ठीक आहे. एक स्टेप एक्स्ट्रा असते बाळांनो इन बेसिक मीडियम. एक स्टेप तुम्हाला वाढवायची आहे स्टेप नंबर 8 फक्त कोणासाठी बेसिक मीडियमसाठी. ठीक आहे. ॲड नंबर ऑफ ओके येस OH मायनस किंवा असेल ह्या ॲड OH मायनस इन बेसिक मीडियम. ॲड OH minus on both
on both side equal to the H plus ions. ठीक है, add OH minus on both sides, ठीक है, is equal to the H plus ions. चेक करा आता परत एकदा. yes, अनबॅलन्स्ड रिएक्शन तुम्हाला गिवन असणार आहे. ठीक आहे, राइट द अनबॅलन्स्ड इक्वेशन. Later on, balance all the atoms other than hydrogen and oxygen. Later on, find the oxidation number of each species. Find the increase and decrease in oxidation number. Later on, if oxidation number is not equal, then make them equal by using suitable multiplying factor and multiply the same factor in equation also. त्या स्पेसिसला काय करायचं तुम्हाला मल्टिप्लाय करायचं जो की एस इक्वल करण्यासाठी घेतलेला आहे. नेक्स्ट, बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम्स बाय ॲडिंग H2O ॲड करून काय करायचं ऑक्सिजन ॲटम्स बॅलन्स करायचं आहे. त्याच्यानंतर बॅलन्स दी हायड्रोजन ॲटम्स बाय ॲडिंग H+ ॲड करून काय करायचं आहे हायड्रोजन ॲटम्स बॅलन्स करायचं. लॅटर ऑन इन दी बेसिक मीडियम, इफ द रिएक्शन इज इन बेसिक मीडियम असेल तर ठीक आहे, ॲसिडिक मीडियमसाठी एवढे स्टेप यूज करायचे. बेसिक मीडियममध्ये जर रिएक्शन असेल तर एक्स्ट्रा एक स्टेप यूज करायचे, दॅट इज ॲड OH मायनस ऑन दी both side equal to the H plus ions. Understood? Okay, आता नेक्स्ट बघूया. ओके, येस, एखादे एक्झाम्पल घेऊया फॉर द बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे, ओके, प्रॉब्लेम नंबर 6.5, पेज नंबर 86. ठीक आहे, येस, चेक करा तो प्रॉब्लेम. ठीक आहे, बघा. Using the oxidation number method, write the net ionic equation for the reaction of potassium permanganate KMnO4 with ferrous sulfate FeSO4. रिएक्शन गिवन आहे बाळांनो. ठीक आहे, MnO4 minus aqueous plus Fe2 plus aqueous gives Mn2 plus aqueous plus Fe3 plus aqueous. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलं थोडक्यात हे. ओके, रिएक्शन बॅलन्स करा असं विचारलं. ठीक आहे ना, नेट रिएक्शन लिहा असं म्हणलंय, म्हणजेच काय, येस डेफिनेटली रिएक्शन अनबॅलन्स्ड आहे, तुम्हाला काय करायचं बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे, असं पण विचारतील बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन बाय युझिंग ऑक्सिडेशन नंबर मेथड इन ॲसिडिक मीडियम म्हणतील किंवा इन बेसिक मीडियम म्हणतील. ठीक आहे ना, इथं असं मेन्शन केलेलं नाही की बाबा ॲसिडिक मीडियम किंवा बेसिक मीडियम. ठीक आहे ना, ओके, मेन्शन नाही केलं तर ॲसिडिक मीडियम पर्यंतच तुम्ही काय करायचं बॅलन्स करायचं, म्हणजे स्टेप नंबर 8 यूज करायची गरज नाही. अंडरस्टूड? ठीक आहे, इक्वेशन बघा काय आहे. MnO4 मायनस आता हे ॲक्वेस वगैरे लिहित नाही मी इथं. MnO4 मायनस प्लस Fe2 प्लस Fe2 प्लस which gives Mn ओके S प्लस 2 किंवा 2 प्लस Mn2 प्लस Fe3 प्लस. चेक करा एक वेळेस. MnO4 minus plus Fe2 plus gives Mn2 plus Fe3 plus. क्लिअर आहे? ठीक आहे, आता त्या स्टेप्स अप्लाय करूया आपण त्याच्यावरती. ठीक आहे, स्टेप्स लिहत बसायचं नाही, अप्लाय करायचं डायरेक्टली. ठीक आहे ना. येस, फर्स्ट स्टेप काय आहे, राईट द इक्वेशन. बरोबर ना, अनबॅलन्स्ड इक्वेशन जे गिवन आहे ते इक्वेशन ॲज इट इज लिहायचं तुम्हाला. ओके, लिहा बाळांनो ॲज इट इज. मी लिहिलं इथं बोर्डवरती. हे बॅलन्स्ड इक्वेशन अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे. ठीक आहे, येस, इथं ऑक्सिजन आहेत, इथं ऑक्सिजन आहेत का नाही, Fe आहे, Mn आहे, ठीक आहे, पण ऑक्सिजन नाही आहे. नेक्स्ट स्टेप काय आहे, बॅलन्स ऑल द ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सोडून बाकीचे आयटम्स काय करायचे बॅलन्स करायचे आहेत का चेक करा. Mn एक आहे, इथं सुद्धा एक, येस डेफिनेटली इट इज बॅलन्स्ड. करेक्ट. Fe येस, हा सुद्धा बॅलन्स्ड आहे. करेक्ट. मग ती सेकंड स्टेप अप्लाय करायची गरज आहे का नाही. थर्ड स्टेप काय, फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच स्पेसिस. ठीक आहे, प्रत्येक स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, फाइंड आउट करूया आपण. Mn साठी फाइंड आउट करा अगोदर. किती येतो बघा, MnO4 मायनस किती आहे, x प्लस 4 मायनस 2 इज इक्वल टू -1. yes, x minus 8 is equal to -1, x is equal to yes -1 plus 8 is equal to okay plus 7. Plus 7 is the oxidation number of yes manganese. Manganese oxidation number plus 7 आहे. yes
नोट करा, असाइन करा तिथं, ठीक आहे. इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा -2, Fe साठी किती आहे +2, Mn साठी +2, Fe साठी किती आहे +3. हे काय फ्री आयन्स आहेत, दॅट्स वाय ओके वट एव्हर चार्ज ऑन इट इज इट्स ऑक्सिडेशन नंबर. अंडरस्टूड. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे बघा, फाइंड आउट द इंक्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. Mn मध्ये काय आहे S+7 टू कुठे गेलेला तो +S2 पर्यंत गेलेला आहे. +2 पर्यंत मीन्स इट इज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे काय झालं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय झालं बाळांनो, रिडक्शन झालं. ठीक आहे. Fe2+2 Fe3+, इट मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इट मीन्स ऑक्सिडेशन. ठीक आहे. एकाचं ऑक्सिडेशन झालं, दुसऱ्याचं रिडक्शन झालं, इट मीन्स इट इज रिडॉक्स रिएक्शन. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड द इनक्रीज इन अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. अगोदर आपण इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करूया. इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे. S इज इक्वल टू कितीने इनक्रीज झालेलं आहे बघा, चेक करा. +2 टू +3, +2 टू +3 इज इक्वल टू कितीने इनक्रीज झाला, +1 ने इनक्रीज झालेला आहे. इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती, नेट इनक्रीज किती आहे, +1 आहे. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू +7 टू +2, +7 टू +2 इज इक्वल टू किती ना डिक्रीज झालेला आहे, -5 न डिक्रीज झालेला आहे. बरोबर आहे ना. ओके. +7 टू +2 म्हणजे किती ना डिक्रीज झाला, -5 जर इथं ॲड केलं तर काय येतं आन्सर, +2 येतं. अलग लक्षात. ठीक आहे. -5 जर इथं ॲड केलं तर +2 आन्सर येतं. इट मीन्स -5 न काय झालेलं आहे, तो डिक्रीज झालेला आहे. आता लक्षात ठेवा, इथं नेक्स्ट स्टेप यूज करायची, इथंच यूज करायची आता नेक्स्ट स्टेप. ठीक आहे. दोन्ही इक्वल आहेत का बाळांनो, इन्क्रीज आणि डिक्रीज इक्वल आहेत का, नाही. मग काय करावं लागेल, एका सुटेबल मल्टिप्लाइंग फॅक्टरनं त्याला इक्वल करून घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. काय कराल इक्वल करण्यासाठी, इथं 5 न मल्टिप्लाय करा, इथं 1 न मल्टिप्लाय करा. ओके. येस, कारण काय दोन्ही इक्वल करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. इथं 5 न मल्टिप्लाय केलं तर काय होतो, +5 होतो. इथं -5 × 1 म्हणजे काय, -5 होतो. +5 -5 दोन्ही काय झाले, इक्वल झाले. आता आलं लक्षात. म्हणजेच काय, इन्क्रीज आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे, तरच ती बॅलन्स्ड रिॲक्शन असणार आहे. ठीक आहे. मग जिथं तुम्ही कोएफिशियंट 5 यूज केलेला आहे तिथं इक्वेशनमध्ये 5 न मल्टिप्लाय करायचं आहे, आणि जिथं 1 यूज केलेलं आहे तिथं काय करायचं, 1 न यूज करायचं आहे, 1 न मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे ना. ओके. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कशामध्ये आहे, इन्क्रीज, Fe मध्ये इन्क्रीज आहे. ठीक आहे ना. ओके. त्याला कशाने मल्टिप्लाय केलं आपण, 5 न मल्टिप्लाय केलंय. करेक्ट. येस. आणि Mn ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, मग 1 न मल्टिप्लाय करायची गरज आहे का, नाही. सो MnO4 +5 Fe2+, which is Mn2+ +5 Fe3+. हे समजलं का बाळांनो, कसं मल्टिप्लाय केलं. येस, ज्या फॅक्टरनं आपण ह्या ऑक्सिडेशन नंबरला मल्टिप्लाय केलेलं आहे, येस त्याच फॅक्टरनं इक्वेशनला जिथं इन्क्रीज झालेलं आहे ऑक्सिडेशन नंबर त्या स्पेसिसला मल्टिप्लाय केलं. इथं 1 न मल्टिप्लाय करायचं म्हणून ॲज इट इज ठेवलं. 1 आहे तिथं 1 ऑलरेडी. करेक्ट ना. ठीक आहे. ओके. काय केलं आपण, इन्क्रीज अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर बॅलन्स केलं. आता नेक्स्ट स्टेप आहे बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम्स बाय युझिंग और बाय ॲडिंग SH2. ठीक आहे. SH2 ॲड करायचे आहेत. इथं 4 ऑक्सिजन आहेत. तुम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये लिहाल आता 4 ऑक्सिजन्स आहेत. मग तिथं किती ॲड करावं लागतील वॉटर मॉलिक्युल्स, 4 वॉटर मॉलिक्युल्स ॲड करावं लागतील. ठीक आहे. म्हणजेच काय, बॅलन्स दी ऑक्सिजन ॲटम्स बाय युझिंग H2O. 5 Fe2+, which gives Mn2+ +5 Fe3+ +4H2O. क्लिअर आहे हे. ठीक आहे. आता काय करायचं नेक्स्ट स्टेपमध्ये, हायड्रोजन बॅलन्स करायचं. हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी काय ॲड करायचं आहे, H+ ॲड करायचं आहे. इथं आहेत का H+, सॉरी हायड्रोजन आहेत का इथं, नाही. इथं किती आहेत चेक करा. येस, डेफिनेटली 4 × 2 8 हायड्रोजन्स. सो 8 H+ ॲड करा. ठीक आहे. MnO4- +5 Fe2+ +8 H+. इथे 8 H+ ॲड केलं. ठीक आहे. हे ॲज इट इज ठेवा. Mn2+ +5 Fe3+ +4 H2O.
कुठे ॲड करायचे, जिथं लॅकिंग आहे तिथं ॲड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता बॅलन्स आहे का बघा. Mn 1 आहे, येस डेफिनेटली बॅलन्स आहे. ही ऑक्सिजन 4 आहेत, इथं 4 आहेत का, येस डेफिनेटली. 5 Fe आहेत, इथं सुद्धा 5 Fe आहेत, करेक्ट. 8H हायड्रोजन आहेत म्हणजेच H+ आहेत. H+ म्हणजेच काय हायड्रोजन कन्सिडर करायचं, इथं आता 8H आहेत, इथं सुद्धा काय 8 आहेत. ठीक आहे, आता रिॲक्शन बॅलन्स आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी चार्ज इक्वल आहे का चेक करायचं बळं. काय सांगितलं मी, फॉर द रिॲक्शन वेदर इट इज बॅलन्स्ड ऑर नॉट. ठीक आहे ना, ओके येस. चेक द चार्जेस ऑन बोथ साईड. ठीक आहे, दोन्ही साईडला जर चार्जेस इक्वल असतील तर रिॲक्शन काय असते, बॅलन्स असते. ॲटम्स तर बॅलन्स आहेत ऑलरेडी, अगोदर ॲटम्स बघायचे मग चार्जेस बघायचे. ठीक आहे, इथं टोटल चार्ज बघा, LHS ठीक आहे आणि RHS, दोन्ही साईडला चार्ज चेक करा. एस काउंट करायचा, प्लस किती आहेत मायनस किती आहेत. इथं -1, 5 इंटू +2 आणि 8 इंटू +1 म्हणजे किती रे, 10 + 10 + 8 18 + 18 -1 +17 कसं काउंट केलं समजलं ना. एस टोटल प्लस किती आहेत, +2 आहे इंटू 5 म्हणजे काय +10, 8 इंटू +1 म्हणजे 8, टोटल 18. इथं -1 आहे, 18 - 1 17. इथं चेक करा, +2 ठीक आहे, 5 इंटू +3 15 +15 +2 टोटल किती 17 +17. इट मीन्स चार्जेस कशा आहेत, इक्वल आहेत. इथे लक्षात बघा ना. ठीक आहे, कसं बॅलन्स केलं, त्या प्रत्येक स्टेप आपण यूज केल्या. ठीक आहे ना, ओके. असं तुम्हाला हे बॅलन्स करता आलं पाहिजे. स्टेप लिहायची गरज नाही, स्टेप तुम्हाला रिमाइंड करायचं आहे त्या, आलं लक्षात. आणि एकदम शॉर्टमध्ये स्टेप्स दिलेले आहेत तुम्हाला. क्लिअर. ठीक आहे, आज काय काय स्टडी केलं आपण. एकतर काय, आयडेंटिफिकेशन ऑफ रेडॉक्स रिॲक्शन स्टडी केलं, करेक्ट, ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे, आणि दुसरं काय, बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये ओके आणखीन काय आपण ओके रिॲक्शन स्टडी करूया फॉर द बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे ना, ओके. टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.